न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी, सूत्रांची माहिती। दरम्यान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं अपयश मिळाल्यानं राजीनाम्याची तयारी। नाना पटोले आज राहुल गांधींची भेट घेणार। राहुल गांधी आज दिल्लीत आल्यानंतर नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती। एका व्यक्तीवर पराभवाचं खापर फोडता येणार नाही, पराभवाची कारणं शोधावी लागतील। कोणत्या नेत्याची जबाबदारी यातून आता बाहेर पडावं लागेल। पटोलेंच्या प्रश्नावर राऊतांची प्रतिक्रिया। ईव्हीएमवर शंका येऊ नये म्हणून छोटं राज्य विरोधकांसाठी, विधानसभेच्या निकालावर बोलताना शरद पवारांचं वक्तव्य। ईव्हीएमच्या 450 तक्रारी आमच्याकडे आल्यात, पोस्टल मतमोजणीत आम्ही आघाडीवर होतो। पवारांनीही पहिल्यांदाच ईव्हीएमवर शंका व्यक्त केली। राऊतांची प्रतिक्रिया। पोस्टल मताचा कौल आणि ईव्हीएमचा कौल यामध्ये तफावत, कुठेतरी पाणी मुरतंय। ईव्हीएमवर बोलताना रोहित पवारांची प्रतिक्रिया। विरोधकांचा विजय झाला की ईव्हीएमला दोष दिला जात नाही, ईव्हीएम मध्ये दोष नाही, कोर्टानेही सांगितलंय। विधानसभेतील पराभवानंतर विरोधकांच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज निवडणूक संचालन समितीची बैठक। दुपारी 1 वाजता भाजप प्रदेश कार्यालय बैठकीचं आयोजन। शरद पवार विजयी आमदारांची दुपारी 4 वाजता बैठक घेणार। वायबी चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार, पराभवाचं चिंतन करणार।